श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 17 एप्रिल 2024 रोजी आहे श्री रामनवमी, म्हणजेच परवा आहे श्री रामनवमी. तर त्यांच्याप्रती आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर रामनवमीच्या सायंकाळी तुम्हाला काय उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुपारी 12:40 झाला आहे. त्याचबरोबर श्री रामनवमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे श्रीरामाचं मंदिर असेल तर सर्वप्रथम तिथे जाऊन त्यांचं दर्शन नक्की घ्यायचं आहे. तर बघा, प्रभू श्रीरामांचा तुमच्या घरात जर फोटो असेल किंवा नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो असेल, तोही नसेल तर अगदी बाळकृष्ण असेल तर त्याची आवर्जून तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर कोणाकडे याचं काहीच नसेल तर स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून देखील पूजा केली तरी चालणार आहे. कारण आपले महाराजच सर्वांचे स्वरूप आहेत. पण भगवान श्री रामांचा आवडणारी गोष्ट तुम्ही त्यांना आवर्जून दाखवायची आहे. तर ती कोणती गोष्ट आहे तर ते मी सांगणार आहे. तर बघा, श्री रामनवमीच्या दिवशी त्यांना सर्वात अतिशय आवडणारा पदार्थ म्हणजे तो आहे शिरा. त्याचप्रमाणे तुम्हाला त्यांना शिरा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. त्याचबरोबर त्यांना खीर देखील आवडायची, त्यामुळे शक्य झाल्यास ती देखील तुम्ही दाखवू शकता. किंवा शक्य असेल तर तुम्ही शिरा व खीर दोन्ही पदार्थ दाखवले तरी देखील चालणार आहे. खीर म्हणाल तर तुम्ही शेवयाची खीर दाखवू शकता किंवा तांदळाची केली तरी काहीच हरकत नाही, किंवा रव्याची देखील तुम्ही खीर दाखवू शकता. परंतु जे जमेल ते अगदी श्रद्धेने तुम्हाला हा नैवेद्य त्या दिवशी श्रीरामांना दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला रामनवमीच्या दिवशी आवर्जून रामरक्षाचे पठण करायचे आहे. त्या दिवशी करोडो लोक रामरक्षा पठण करत असतात, म्हणून त्यात आपलाही एक सहभाग असावा. आपल्याला देखील त्यांच्याप्रती काहीतरी सेवा करता यावी म्हणून रामरक्षाचं पठण या दिवशी नक्कीच करावं. किमान जास्त नाही जमलं तर एकदा तरी रामरक्षाचं पठण हे नक्की प्रत्येकानं करावं. जास्त वेळा करता आलं तर अतिशय उत्तम. या दिवशी प्रत्येक मंदिरात, घरामध्ये रामरक्षा पठण हे एकदा तरी होणारच आहे. प्रभू रामांनी मानव अवतार धारण करून हेच सांगितलं आहे की आपल्या आयुष्यात कितीही अंधकार आला, कितीही वाईट वेळ आली तरी घाबरायचं नाही, डगमगायचं नाही. म्हणून त्यांच्याप्रती तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, सायंकाळी अगदी 7 वाजता तुमच्या घरातील देवघरात किंवा घराबाहेर तुम्हाला 9 दिवे लावायचे आहेत. आता हे दिवे तुम्ही अगदी मातीच्या पंत्या घेतल्या तरी चालणार आहे. ह्या पंत्या तुम्हाला लावायच्या आहे. अगदी आपण दिवाळीत लावतो ना त्याप्रमाणे. याला दिशा कुठली असावी तर बघा, दिशेचं काहीच नाही, फक्त तुम्हाला 9 ह्या पंत्या लावायच्या आहेत. त्याचबरोबर त्यात तेल टाकायचं आहे आणि हे तेलाचे दिवे तुम्हाला लावायचे आहे. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत, म्हणून संध्याकाळी आपल्याला रामनवमीच्या दिवशी हे 9 दिवे लावायचेच आहेत. आपल्या आयुष्यात कितीही दुःख आले, कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या तरी न घाबरता, न डगमगता त्याला हार मानायची नाही आणि जगाला दाखवून द्यायचं आहे की या दिवशी या दिव्याच्या ज्योतीनं संपूर्ण अंधार आम्ही नाहीसा करू शकतो. म्हणून या 9 पंत्या मुख्य दाराच्या बाहेर सायंकाळी 7 वाजता लावायच्या आहेत. दिशा कोणतीही नाही, पुन्हा लक्षात घ्या, दिशा महत्त्वाची नाही, दिवे लावणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 7 वाजता एकदा तरी रामरक्षाचं पठण हे तितकंच करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आवर्जून सगळ्यांनी 7 वाजता रामरक्षा पठण करायचं आहे. सकाळी पण एकदा करायचं आहे व सायंकाळी देखील करायचं आहे. यामुळे रामरक्षा सिद्ध होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक माळ श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील करायचा आहे. अधिक करता आला तर काहीच हरकत नाही, तरी देखील करू शकता. पण नाहीच जमलं तर किमान एक माळ तरी नक्कीच या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी साधी आणि सोपी अशी ही सेवा आहे. सर्वांनी आवर्जून करा व आनंदाने श्रीरामनवमी आपण सर्वजण साजरी करूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.